नैसर्गिक विपुलता असणाऱ्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात. मात्र त्यांचं महत्त्व न समजल्यानं या भाज्या जंगल आणि रानातच कुजून जातात. या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म महिलांना समजावेत आणि या भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून तारळे खुर्द इथं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाचं उद्घाटन राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य अशोकराव फराकटे यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी फास्ट फूडच्या बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचा आहारात वापर होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. या महोत्सवाच्या माध्यमातून दुर्मिळ रानभाज्यांना भविष्यात व्यावसायिक स्वरूप मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचं जे काही आहारामध्ये आरोग्याचं जे महत्त्व आहे ते सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं. तर रानभाज्यांचं जे आहे आहारामधील आणि आरोग्यातलं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता जे फास्ट फूड संस्कृती वाढत चाललेली आहे, जंक फूड वाढत आहेत, तर त्या अनुषंगाने ज्या रानभाज्या आहेत त्यामध्ये असलेले जे जीवनसत्व आहेत, वेगवेगळे खनिजे आहेत, त्याच्या माध्यमातून जे रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर वेगवेगळ्या आजारावरती जे उपाययोजना करता येतील याचं एक प्रबोधन व्हावं या अनुषंगाने या महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. महिलांचा कसा प्रतिसाद मिळाला? या ठिकाणी खूप छान पद्धतीने महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे. यामध्ये आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटातील महिला त्याचबरोबर वेगवेगळ्या गावामधील महिलांनी स्वतः रानभाज्यांचे या ठिकाणी पदार्थ तयार करून आणलेले आहेत. या ठिकाणी पाककलेची खूप छान पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये महिलांना आपण खूप छान पद्धतीने सन्मानित देखील केलेलं आहे. यामध्ये या राधानगरी परिसरामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या लोकल रानभाज्या आहेत त्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या रानभाज्या ज्या आहेत त्या महिलांनी या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत. महोत्सवात करकोटी, सुरण, दिंडा, टाकळा, गुळवेल आदींसह 150हून अधिक रानभाज्या महिलांनी मांडल्या होत्या. यावेळी नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर योगेश बन, अशोक फराकटे, अरुण जाधव, आनंदा शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडल कृषी अधिकारी के.जी. तामनकर, अनिल भोपळे, तंत्र सहाय्यक सुनील कांबळे, सरपंच रणजित पाटील, बाळासाहेब डेळेकर आदी उपस्थित होते.